नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारत सरकारच्या कामगार, शेतकरी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी देशातील 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना व त्यांच्याशी संलग्न संघटनांनी उद्या बुधवारी 9 जुलै रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये बँकिंग, विमा, कोळसा, खाणकाम, महामार्ग, बांधकाम, टपाल सेवा आणि इतर क्षेत्रातील अंदाजे 25 कोटी कामगार सहभागी होणार आहेत. संपाचा मोठा फटका राज्य परिवहन, बँका, पोस्ट, खाणकाम, कारखाने आणि इतर अत्यावश्यक सेवांना बसण्याची शक्यता असून सामान्य जनतेच्या दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होणार आहे. खनिज व पोलाद कंपन्या, विविध राज्य सरकारी विभाग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. याशिवाय संयुक्त किसान मोर्चा व विविध शेतमजूर संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरात तीव्र संतापाचं वातावरण असून ग्रामीण कामगार आणि शेतकरी वर्गही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या संपाचा व्याप किती मोठा असेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून काही भागांमध्ये पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी पार पडली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्ह्यातील पूरप्रवण भागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोणत्याही ठिकाणी पूरस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नदी नाल्यांच्या नियमित देखभालीसह पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले. जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरग्रस्त भागांमध्ये आपत्कालीन मदत केंद्रांची पूर्वतयारी, बोट सेवा, वैद्यकीय पथके आणि आवश्यक मदत साहित्य सज्ज ठेवण्याचे नियोजन केल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रायबाग तालुक्यातील समसुद्दी येथील वकील संतोष अशोक पाटील वय 33 यांचा 29 एप्रिल रोजी अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. खून केल्यानंतर मृतदेह जोयडा तालुक्यातील गणेश गुडीजवळील जंगलात नेऊन जाळण्यात आला होता. रायबाग पोलिसांनी तपासादरम्यान प्रमुख आरोपी वकील शिवगौडा बसगौडा पाटील यांच्यासह 8 जणांना अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याचं समोर आलंय. संतोष पाटील यांचे चप्पल, कपडे व हाडांचे अवशेष घटनास्थळी सापडले असून डीएनए चाचणीमध्ये मृतदेह त्यांचाच असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणामध्ये 14 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती असून आणखी 2 जण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या 2 मोठ्या चोरी प्रकरणांचा छडा लावून पोलिसांनी सुमारे 8,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सावरकर रोडवरील एका घरामध्ये आणि हिंदवाडी येथील अमित डिलक्स लॉजिंग मध्ये झालेल्या चोऱ्यांमधील एकूण 8,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, यामाहा R15 दुचाकी व मोबाईल असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून संबंधित पथकाच्या कामगिरीचे पोलीस आयुक्तांनी कौतुक करत बक्षीस जाहीर केलं आहे. रामनगर येथून गोव्याच्या दिशेने बेकायदेशीररित्या गायींचे मांस वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रामनगर पोलिसांनी सोमवारी सकाळी मोठी कारवाई करत 1,930 किलो गोमांसासह टाटा योद्धा वाहन क्रमांक KA25 AB6640 जप्त केले. हे वाहन शिवाजी सर्कल मार्गे गोव्याच्या दिशेने जात असताना चर्चजवळ पोलिसांनी अडवून तपासणी केली असता अंदाजे 6,75,500 रुपये किमतीचे गोमांस सापडले. या प्रकरणी वाहन चालक सिद्धप्पा बाळप्पा बंधूर राहणार वंटमुरी बेळगाव आणि क्लीनर राजू बाळू नाईक राहणार बेळगाव यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं असून ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महांतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत अंतिम निर्णय राज्य सरकारच घेईल अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मांडली आहे. जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून जनतेच्या सोयीचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावात पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, जिल्हा विभाजनामुळे अनेक प्रशासकीय अडचणी सोडवता येतील. या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वपक्षीय आमदारांनी सरकारकडे विनंती केली आहे. त्यानुसार हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय जिल्ह्यातील धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून त्याचे नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुगळीहाळ तालुका यरगट्टी येथे मंगळवारी हेस्कॉममध्ये कार्यरत असलेल्या एका युवकाचा वीज खांबावर काम करताना विजेचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला. मयत युवकाचं नाव मारुती अवळी, वय 25, राहणार बगरनाळ असं असून तो यरगट्टी येथे दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढला होता. दुरुस्तीच्या दरम्यान अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने मारुतीला जबरदस्त विजेचा शॉक बसला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी जोरदार रोष व्यक्त केला. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. पंतप्रधान लघु अन्न प्रक्रिया औपचारिकीकरण योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया क्षेत्रातील लघु उद्योजकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज मंगळवारी केपीटीसीएल हॉल येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी होते. पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करणे आणि रोजगार वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. पालकमंत्री जारकीहोळी यांनी उद्योजकांना केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये सहभागी उद्योजकांना कर्ज, प्रशिक्षण, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि FSSAI परवान्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला बचत गट, लघु उद्योजक, स्टार्टअप्स आणि घरगुती उत्पादकांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. कर्नाटक राज्यातील 10 प्रमुख महानगरपालिकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी आपले विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी महापालिकांसमोर जोरदार निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेसमोरही आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन छेडले. 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना लागू करावी, आर्थिक विभागाकडून आवश्यक निधी तातडीने जाहीर करण्यात यावा, तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या ज्योती आरोग्य योजना व संजीवनी योजना या आरोग्य योजना महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाही लागू कराव्यात, अशा प्रमुख मागण्यांचा या आंदोलनात समावेश होता. आंदोलनामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी नगर विकास विभाग व राज्य शासनाने तातडीने या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. या निदर्शनामध्ये राज्यातील विविध महानगरपालिकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने पुकारलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनासमोर नव्या जबाबदाऱ्यांचे आव्हान उभे राहिले आहे. मागण्यांवर लवकरच तोडगा निघण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सार्वजनिक शिक्षणाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचा भाग म्हणून कणबर्गी शासकीय शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी नव्याने बांधलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन केले, तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन बाकांचे वितरण केले. या उपक्रमामुळे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासोबतच शासकीय शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. ही आमदारांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील महत्त्वाची हमी होती. प्रत्येक मुलाला सुरक्षित, सुसज्ज आणि प्रेरणादायी वातावरणात शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शैक्षणिक पायाभूत सुविधा उन्नत करणे ही केवळ गरज नाही, ती आपली जबाबदारी आहे, असे आमदार आसिफ सेठ यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. बेळगावातील येळ्ळूर रोड आणि गाडेमार्ग परिसरामध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत असल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आधीच पाणी कमी दाबाने आणि आठवड्यातून केवळ एकदाच पुरवठा केला जातो. त्यातच अशा दूषित पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय शिगेला पोहोचली आहे. या अस्वच्छ पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून साथीचे आजार पसरू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीकडे संबंधित जलपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन समस्येचे निराकरण करावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. बेळगाव शहरातील 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी L&T कंपनीकडून सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे शहरातील अनेक रस्ते खोदले गेले आहेत. या खोदाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून येत्या 27 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या श्री गणेश चतुर्थीपूर्वी हे रस्ते दुरुस्त करून पूर्ववत करावेत अशी मागणी प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक डॉ. शंकर पाटील यांनी केली आहे. या संदर्भात नगरसेवक डॉ. शंकर पाटील यांनी आज मंगळवारी महापौर मंगेश पवार आणि महापालिका आयुक्त शुभा बी यांना निवेदन सादर केले. सध्या L&T कंपनीकडून विविध भागांमध्ये खोदकाम सुरू असून गणेशोत्सव काळामध्ये या असुविधेमुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना त्रास होऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केले. गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी बापट गल्लीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा आणि मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाप्रसादाचं वितरण दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये होईल. श्री स्वामी समर्थ मंदिर परिवाराकडून सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीची पारंपरिक आणि भव्य यात्रा येत्या 22 जुलै रोजी संपन्न होणार आहे. यात्रेला 1 महिना आधीपासून सुरू होणाऱ्या वार पाळण्याच्या परंपरेनुसार दर आठवड्याला देवीची वेगवेगळ्या स्वरूपात भक्तिपूर्ण आरास केली जाते. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी झालेल्या आषाढी एकादशी निमित्त श्री मंगाई देवीची आकर्षक आरास करण्यात आली. भक्तांनी मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेतले. ही यात्रा वडगावसह संपूर्ण बेळगाव शहरातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाची यात्रा मानली जाते. सध्या यात्रेच्या तयारीने वेग घेतला असून ग्रामस्थात उत्साहाचं वातावरण आहे. सजावट, धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक उत्सवांसाठी समितीचं नियोजन सुरू असून भाविकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. बेळगाव शहापूर कोरेगल्ली येथील न्यू गर्ल्स हायस्कूलमध्ये BRT 119 म्हणजेच बेलगाम राऊंड टेबल तर्फे 8वी ते 10वीतील 80 गरजू विद्यार्थिनींच्या वार्षिक शालेय फीचा खर्च उचलण्यात आला. यावेळी शाळा दत्तक घेतल्याचेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये चेअरमन सोहन चौधरी, VTUचे डॉ. रोहन गुरव, प्रसाद सुनल, प्रसाद मेलगे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. फी वाटपानंतर डॉ. रोहन गुरव यांनी 10वीच्या विद्यार्थिनींना करिअर गायडन्स सत्रामध्ये स्पर्धात्मक युगातील अभ्यास, स्किल बेस्ड शिक्षणाचं महत्त्व, भाषा प्रभुत्व आणि करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले. बेळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक 7 काकतीवेस रोड परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून नागरिकांना दूषित आणि आरोग्यास अपायकारक पाणी पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटदुखी, त्वचाविकार आणि इतर संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतोय. स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निष्काळजीपणाविरोधात संतप्त नागरिकांनी आज L&Tच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले. त्यांनी दूषित पाण्याने भरलेले डबे कार्यालयात आणून आपल्या व्यथा मांडल्या. आंदोलनावेळी परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर KUI, DFC आणि L&Tच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजनांची हमी दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन शांततेत मागे घेतले. मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी ठाम मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली. यावेळी नगरसेवक शंकर पाटील यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त करत पाणी हे मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी लढा सुरूच राहील असे सांगितले. हिरेबागेवाडीजवळ नुकत्याच घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की सर्व नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. अपघात टाळण्यासाठी शिस्तीचे पालन गरजेचे आहे. आपण सर्वांनी मिळून सुरक्षित रस्ते निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
या दुर्घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी रस्ते सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देशही दिले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने रस्त्यांवर गस्त वाढवणे, वेग मर्यादा नियंत्रण तसेच जनजागृती मोहिमेस गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात नागरिकांतूनही अधिक खबरदारी घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे, कारण वाहतूक सुरक्षेमध्ये प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते. राज्यात युवा वर्गात वाढणाऱ्या हृदयविकारजन्य आकस्मिक मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील शालेय विद्यार्थी, शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दरवर्षी हृदय तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. सरकारने अचानक मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या हृदयविकाराला अधिसूचित आजार म्हणून जाहीर केला आहे. अशा मृत्यूच्या प्रकरणांमध्ये आता अनिवार्य उत्तरीय तपासणी केली जाणार आहे, असेही गुंडूराव यांनी स्पष्ट केले. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी आज मंगळवारी पुन्हा अँटी स्टॅबिंग पथकाच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान चाकू, तलवार यासारखी कोणतीही शस्त्रे संशयितांकडे सापडल्यास शस्त्र कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला. पथकाने शहराच्या विविध भागात संशयित ठिकाणी आणि व्यक्तींकडे यासंदर्भात तपासणी केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईसाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे या पोलिसांनी यावेळी सांगितले. शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून कोणतीही बेकायदेशीर कृती माफ केली जाणार नाही, असा इशारा या मोहिमेअंतर्गत देण्यात आलाय. बेळगाव शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आज सकाळी बेशिस्त वाहन पार्किंगमुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर अधिकाऱ्यांनी शासकीय व खासगी वाहने बिनधास्तपणे उभी केल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि कार्यालयात वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी शिस्तबद्ध पार्किंगचं आवाहन करण्यात येतं, मात्र काही अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. रस्त्यावरच वाहने उभी केल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसतो आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. नागरिकांनी या बेजबाबदार वर्तनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना वाहतुकीच्या नियमांचं पालन बंधनकारक करण्याच्या सूचना देण्याची गरज आहे. रामदुर्ग तालुक्यातील हालवळी गावाजवळ अज्ञात व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली. रामदुर्ग ते रामपूरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत मलप्रभा नदीच्या शेजारी या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या शेजारी मोठा रक्ताळलेला दगड सापडला आहे. मृताच्या डाव्या कानावर घाव झालेला असून डावा व उजवा कान तसेच डोक्याच्या मागील बाजूला रक्तस्राव दिसून आला आहे. मृत व्यक्तीने अंगावर खाकी रंगाचा शर्ट, बनियान, हिरव्या रंगाचा शर्ट, निळ्या चेकची लुंगी परिधान केली आहे. घटनेची माहिती मिळताच रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बेळगावातील समृद्धी दीपक चव्हाण हिने नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेमध्ये उत्तम गुणांसह यश संपादन केलंय. तिच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवारात आनंदाचं वातावरण आहे. समृद्धीचं प्राथमिक शिक्षण बेळगावात झालं असून सीए अभ्यासक्रमासाठी तिनं कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्य कायम ठेवलं. तिच्या यशामागं आत्मविश्वास, समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. या उल्लेखनीय यशाबद्दल समृद्धीचंच विविध स्तरातून अभिनंदन होत असून तिने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलंय. हिंडलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा अभिषेक, पूजा व विशेष आरतीनंतर भजन कीर्तनाचे सादरीकरण करण्यात आले. यंदाच्या उत्सवात महिलांनी विशेष सहभाग नोंदवत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष केला. महिलांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत साकारलेली मिरवणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. त्यांच्या नृत्य, भक्तिगीते आणि समर्पण भावनेने भारलेले वातावरण भाविकांच्या मनात ठसा उमटवून गेले.
समर्थ नगरमधील समर्थ महिला भजनी मंडळातर्फे सुंदर भजन कार्यक्रम सादर करण्यात आला। मंडळाच्या अध्यक्षा नीला पाटणकर, उपाध्यक्षा अश्विनी देसाई, सचिव बीना धामणेकर, खजिनदार कृतिका मोडक तसेच माया मन्नोळकर व स्नेहा दळवी यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले। या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमाचे स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक केले असून अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांनी समाजात एकतेची भावना वृद्धिंगत होते असे मत अनेकांनी व्यक्त केले। शहापूर स्मशानभूमीतील कोसळलेल्या निवाऱ्याचे काम रखडल्यानं नागरिकांना संततधार पावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे। 31,70,000च्या निधीतून सुरू असलेली कामे मुदत संपूनही अपूर्ण असून नव्याने उभारलेला निवाराही झाड कोसळून पडला आहे। महापौर मंगेश पवार यांनी निधी मंजूर करून घेतला असला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। अंत्यविधींसाठी जागेची कमतरता आणि लाकडांचा तुटवडा यामुळे अडचणी वाढल्या आहेत। नागरिकांनी स्मशानभूमीतील कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। बेळगाव वडगाव येथील जेल स्कूल परिसरातील रस्त्यावर उघड्या अवस्थेत असलेल्या मॅनहोलमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या परिसरात रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे। दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने शाळेत ये-जा करतात। उघड्या मेनहोलमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता पालक आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने झाकण बसवावे अशी जोरदार मागणी केली आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। बेळगावातील गणिगा समाज अभिवृद्धी संघातर्फे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी व पीयूसी 2 परीक्षेतील 100हून अधिक गुणवंत गणिगा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। बेळगाव येथील एसजी बाळेकुंद्री मेमोरियल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व बॅग सॅक प्रदान करण्यात आले। रवींद्र काकती यांनी प्रमुख पाहुणे श्री श्री गुरुसिद्ध करंजी मठाचे महास्वामीजी तसेच डॉक्टर विश्वनाथ उप्पलदिनी यांचा परिचय उपस्थितांना करून दिला। या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। संजू बाळेकुंद्री, विद्याधर तेराणी, एनटी संजू बाळेकुंद्री, आनंद बागेवडी, सतीश बाळेकुंद्री, सुजय बाळेकुंद्री, एमएस सिद्धनावर यांच्यासह कार्यक्रमाला तब्बल 500हून अधिक नागरिकांची उपस्थिती होती। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।